मकोका लावणार, कोणाला लावणार? वाल्मिक कराडला लागणार की नाही लागणार? वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी अख्खं मंत्रिमंडळ डावावर लावायचं, हे कधी वेगळंच आहे वाल्मिक कराडची उंची. अध्यक्ष महोदय, स्वतः एक मंत्र्याचा खास माणूस आहे तो, आणि तो मंत्री जर तुमच्या बरोबर असेल महाजन साहेब, तर वाल्मिक कराडला पकडण्याची हिंमत कोण दाखवणार? अध्यक्ष महोदय, हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे, दोन्ही प्रकरण. ह्याच्यातनं कायदा आणि सुव्यवस्था कुठल्या पातळीवर चालला आहे ह्याचा आपल्याला विचार करावा लागेल. या सरकारची दिशा पुढे काय असणार आहे हे आपल्याला तपासावं लागेल. आणि म्हणून आजही माझी विनंती आहे या माध्यमातून की तुम्हाला बीडमध्ये जाहीर करावं लागेल की तुम्ही ऑफिशियल इन्क्वायरी ऍक्ट खाली चौकशी करणार आहात, त्याचा स्कोप काय ठेवणार आहात, हे काही न सांगता काल तुम्ही उत्तर बंद केलं. परभणीमध्ये मेलेला सूर्यवंशी हा कसा मेला, हा किती वाजता मेला, त्याचा जर श्वासोश्वासाचा त्रास झाला तो कुठे झाला, त्यांचं निधन झालं तर ते किती वाजता झालं, पोस्टमॉर्टम मध्ये सगळं येतं. हृदय किती वाजता बंद झालं, म्हणजे किती तासापूर्वी बंद झालं, काहीच सांगत नाही आपण. वेग आन्सरसाठी इथं आलेलो नाही. मुख्यमंत्र्यांना अपेक्षा काय असतात की सत्य सामोरे येईल. सत्य सामोरे न येता अंधारात चाचपडत महाराष्ट्राला महाराष्ट्राला ठेवणं हे योग्य नाही. अंधाराची चिरफाड करून सत्य सामोरे आलं पाहिजे सूर्यप्रकाशा इतकंच स्पष्ट. ते काय आलेलं दिसत नाही. अध्यक्ष महोदय, एक MSRDC विषयी छोटीशी गिरीश महाजन साहेब, ओ गिरीश महाजन साहेब गप्पा नंतर मारा ना साहेब. एक MSRDCचा विषय आहे. एक टनलचं काम आहे. ते टनलचं काम 140 कोटी रुपयामध्ये अफकॉनने केलं. अफकॉन त्याच्यासारख्याच टनलचं काम नवयुगा नावाच्या कन्स्ट्रक्शन कंपनीने 12 कोटीमध्ये केलं आणि करायचं ठरवलं. सगळे जे क्रायटेरिया लावले होते अफकॉनला ते डिव्हिएट करून नवयुगाला देण्यात आलं. हा नवयुगा म्हणजे कोण? टनेल. नाही, ते हार्ड डाटा का सॉल्ट डाटा पण बघूयात, पण तुम्ही सांगतो फक्त की हा नवयुगा म्हणजे तोच माणूस ज्याच्यामुळे आंध्र प्रदेशमध्ये का कुठेतरी एक कंप्लीट टनल खाली पडलं होतं आणि उंदर कुंतरडानी माणसं आणून ते काढून आपण 40 माणसांना बाहेर काढलं होतं. हा तोच नवयुगा हिमाचल प्रदेशमध्ये. आपल्याला हिमाचल प्रदेश करायचा का महाराष्ट्रामध्ये? हा नवयुगा कोणाचा जावई आहे? आम्ही काय त्याची बाजू घेतो, अफकॉनची बाजू घ्यायचो अशातला भाग नाही. पण जे तुम्ही क्रायटेरियाज लावले होते ते मेकॅनिकल क्रायटेरियाज आहेत. त्याच्यामध्ये अचानक कसा काय बदल करू शकता की 140 कोटीचं टेंडर डायरेक्ट 14 कोटीवर आणून किंवा 14 कोटीवर त्याचं मी काम करू शकतो असं जर कोणी सांगणार असेल तर त्याच्या क्वालिटीचा प्रश्न आहे. प्रश्न तुमचा आणि माझा नाहीये साहेब. उद्या जर एखादा अपघात झाला आणि 40 माणसं मेली तर आपलं काय आहे की नाही? ते आपलं खाईल का नाही खाणार? तेव्हा महाजन साहेब, मी तुम्हाला एक का सांगतोय तर तुम्ही कितीही असले तर तुम्ही भावनाशील संवेदनाशील माणूस आहे. तुम्ही गांभीर्याने घ्या. हे अफगाण नवयुगाचं टेंडर काय आहे हे जरा विचारून घ्या. अधिकारी खाली काही करतील, शेवटी बदनाम राजकीय नेते होतात. अधिकारी होत नाहीत. अधिकाऱ्यांना लोक विसरून जातात. पण 5 वर्षानंतर तुम्हाला ना मला परीक्षा द्यायला जावी लागते. आता आजकाल ठीक आहे की थोडस पैसे विषय आले की मग काय होत नाही, ती गोष्ट वेगळी. पण आपल्याला ते उत्तर द्यावी लागतात. तर ती उत्तर देत असताना ह्याचं उत्तर आपल्याला द्यावं लागणार नाही याचा विचार करा. अध्यक्ष महोदय, शेवटच्या मुद्द्याकडे जातो. अध्यक्ष महोदय, 8 दिवसापूर्वी आपण ते जनसुरक्षा काहीतरी कायदा, जनसुरक्षा विधेयक आणलं आणि अर्बन नक्षल हे ते असे विषय आता महासभागृहात येताना दिसत आहेत. म्हणजे लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती इतकी गंभीर असताना आपण महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण तयार करू इच्छितात. अर्बन नक्षल, त्याच्यापेक्षा आधी आपण 8 दिवस हा कायदा आणलात. त्या कायद्यामध्ये काय तरतुदी होत्या? ठीक आहे, जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे गेलं. पण महाराष्ट्राला हे कळलं पाहिजे की तुमच्या मनात नेमकं काय होतं. तुमच्या मनात होतं की कुठल्याही माणसाला कारण न देता तुम्हाला अटक करता आली पाहिजे. त्याला 90 दिवसात तुरुंगात ठेवता आलं पाहिजे. त्याची ट्रायल कोर्टात नाही चालणार, सेशन कमिटी किंवा सेशन कोर्टात नाही चालणार. त्याची ट्रायल ट्रायब्युनल मध्ये चालेल.
मी तुम्हाला आठवण करून देतो की 1919 मध्ये रॉवलॅट ऍक्ट आलेला, हा तत्कालीन ब्रिटिशनी आणलेला होता. हा असा सेम ह्या कायद्यातील तरतुदी आणि त्या कायद्यातल्या तरतुदीमध्ये काही फरक नाही. अध्यक्ष महोदय, तेव्हा लाला लजपतराय उभे राहिले, त्यांनी त्याला विरोध केला रॉवलॅट ऍक्टला, त्याच्यातनं जालियनवाला बागचं हत्याकांड घडलं आणि जनरल डायरने ते घडवलं. कालांतराने जनरल डायर देखील मारला गेला. भारतीयांच्या रक्तात आजही लाला लजपतरायचंच खून आहे, रक्त आहे. हे असे कायदे आणून जर लोकांचा आवाज तुम्ही शांत करण्याचा प्रयत्न असेल, लोकांना जेलमध्ये डांगून त्यांना भीती दाखवण्याचा तुमचा प्रयत्न असेल,